नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 8-10 दिवस हे देशात आणि महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या वातावरणात होते. महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी चालू होती आणि गावागावातून संतांच्या दिंड्या, पादुका, पालख्या या निघाल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर लाखो वारकरी हे पंढरपूरला पोचले. तिकडे दिल्लीमध्ये गेला महिनाभर जे आंदोलन सुरू होतं त्याचा एक ज्याला म्हणू आपण क्लायमॅक्स हा गेल्या 4-8 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आला आणि त्यामुळे त्या आंदोलनाचं वातावरण देखील देशभरात होतं. या सगळ्या गजबजाटामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विषय, जो राजकीय विषय पुढे आला, त्याची विशेष चर्चा झाली नाही, आपण करू शकलो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या गेल्या. आपले शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीच याविषयीचं एक विधान पहिल्यांदा केलं की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे, आता देवेंद्र फडणवीस हे देशाचे पुढचे शिक्षण मंत्री होतील. गंमत अशी झाली की वांगचूक यांचं उपोषण संपलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आंदोलन समाप्त झालं नाही. जी सरकारची अपेक्षा कदाचित होती की वांगचूक यांनी उपोषण सोडल्यावरती लगेच दिल्लीतलं कॉकरोच पार्टीचं आंदोलन संपेल, जंतर मंतरवरची सगळी गर्दी जाईल आणि मुलं आपापल्या घरी सुखरूप पोचतील. हे जे आंदोलन सुरू झालं होतं ते पेपरफुटीच्या प्रकरणानं सुरू झालेलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेवटच्या 8 दिवसामध्ये या सगळ्या प्रश्नात बरंच लक्ष घातलं होतं आणि त्यांनी वांगचूक यांना स्पष्ट आश्वासन दिलं होतं की अशा प्रकारे पेपरफुटीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अतिशय कडक कायदा आम्ही करू, तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू, तेव्हा तुम्ही आपण उपोषण मागे घ्या. वांगचूक हे आपल्याला माहितीच आहे, त्याप्रमाणे 18 तारखेला त्यांना अक्षरशः उचलबांगडी करण्यात आली जंतर मंतरवरनं. तिथपर्यंत त्यांच्या उपोषणाचा 20वा-22वा दिवस आलेला होता आणि त्यानंतर त्यांना न्यायालयाने पण तसा प्रकारचा आदेश दिला होता. त्याचा फायदा पोलिसांनी घेतला, दिल्ली पोलिसांनी घेतला आणि त्यांना हलवण्यात आलं. त्याच्यानंतर या आंदोलनाने अतिशय वेगळं, अतिशय उग्र असं वळण घेतलं. मुलं चिडली, वांगचूक यांना अशा प्रकारे उचलबांगडी करण्यात आली. याच्यामुळे देशभरात एक वातावरण तयार झालं. देशभरातल्या अनेक युवा संघटना आंदोलनं करू लागल्या, मोर्चे निघाले. पुण्यात देखील प्रचंड मोठा मोर्चा निघाला. आपण पाहिलं मुंबईमध्ये शिवाजी पार्क वरनं लोक सगळे जमले आणि मुलं घोषणा वगैरे देत होती. या सगळ्या वातावरणाचा परिणाम केंद्रावरती अर्थातच होत होता आणि त्यांनी प्रथम वांगचूक यांचं उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं. त्याच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच समाज माध्यमामध्ये, जो आता विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये, युवांमध्ये लोकप्रिय असा जो एक समाज माध्यमाचा प्रकार आहे इंस्टाग्राम, त्या इंस्टाग्रामवरती मोदी आले आणि त्यांनी तो व्हिडिओ जारी केला. हा मध्यरात्री जारी केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणा किंवा त्यानंतर काही वेळातच वांगचूक यांचं उपोषण संपलं. हा सगळा प्रकार गेल्या आठवड्यामध्ये गुरुवार शुक्रवारच्या मध्यरात्री म्हणजे 24 तारखेला हा प्रकार घडला. परंतु 25 तारखेला ते उपोषण जरी संपलं तरी आंदोलन मात्र सुरू राहिलं आणि त्यांची प्रमुख मागणी जी होती की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तो झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, आंदोलन संपणार नाही, त्याच्यावरती ते अडून बसले. आणि मग सरकारनं ते देखील मान्य केलं आणि शनिवारी अखेर हे सगळं समाप्त झालं. शनिवारचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा दिवस होता. सगळीकडे हरिनामाचा गजर आणि त्या सगळ्या विठूच्या पताका या सगळ्या नाचवल्या जात होत्या. त्याच संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या जल्लोषाचा पताका तिरंग्याच्या रूपानं युवा पिढीने सगळीकडे नाचवल्या. त्याच्यामध्ये राजकीय पक्ष सहभागी झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतः उतरले आणि शिवाजी पार्कवर मोठा जल्लोष झाला. आपण पाहिलं पुण्यातही तशाच प्रकारचा मोठा जल्लोष झाला. गावोगावी अशा प्रकारे सगळं वातावरण तयार झालं. तो होता आषाढीचा दिवस आणि त्या दिवशी म्हणजे 24 आणि 25 या रात्री आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक विठूची पूजा करत होते आणि त्याच्या वेळेला अर्थातच मानाचे मानकरी आणि ते दाम्पत्य जे असतं तेही त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाच्या मंदिरामधून फडणवीस यांनी वांगचूक यांचं उपोषण संपल्यानंतर जी काही थोडीशी प्रतिक्रिया दिली असेल ती दिली. त्याच्यानंतर अचानक ते पंढरपूरहून थेट दिल्लीला गेले. त्यांच्या कार्यक्रमानुसार ते नागपूरला जाणं अपेक्षित होतं. त्याच सुमारास एकनाथ शिंदे हे त्यांच्या काही तास आधी हे दिल्लीला गेलेले होते. हे दोन्ही नेते एकदम दिल्लीला गेले म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात काहीतरी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असं आपल्याला वाटायला लागलं. असं अनेकांना वाटलं, कारण दिल्लीचं राजकारण हे इंदिरा गांधींच्या जमान्यापासून मध्यरात्री घडणाऱ्या घटना, मध्यरात्री घेतले झालेले निर्णय याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तोच सिलसिला आजही चालू आहे शहा आणि मोदी यांच्या राजवटीमध्ये. आजही त्या नेत्यांच्या गाठीभेटी ह्या उशिरा रात्री दिल्लीत होत असतात. पण हे दोघे नेते परत आले महाराष्ट्रामध्ये. फडणवीस हे नागपूरला गेले, शिंदे ठाण्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त झाले आणि फडणवीस यांनी जाहीर केलं की मी दिल्लीला जाणार, अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा आहेत मी आहे तिथेच आहे आणि मी कुठेही जाण्याचा माझा विचार नाही. आता ह्या दरम्यान काय घडलं असेल, त्या रात्री तिथे काय घडलं असेल, याच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण म्हणजे ह्याच्यात नवल असं वेगळं काही नव्हतं. याचं कारण राज्यामध्ये जे नेते चांगलं काम करतात त्यांना दिल्लीमध्ये बोलावलं जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री हे पदावर असताना आणि पदावर नसताना, म्हणजे पदावर उतरल्यानंतर दिल्लीला गेले. त्यांनी नेतृत्व केलं, वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे अचानक अशाच प्रकारे दिल्लीला गेलेले होते आणि त्यांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकारलं होतं. त्यानंतर त्या घटनेनंतर साधारण 30 वर्षांनी शरद पवार हे पुन्हा दुसरे असे मुख्यमंत्री होते जे पदावर असताना त्यांना दिल्लीचं बोलावणं आलं, त्यांना दिल्लीनं आग्रह केला आणि पवार साहेब हे नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री बनले. मुख्यमंत्री पदावरनं संरक्षण मंत्री पदावर ही अशी झेप ही दोन नेत्यांनी घेतली. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांना जेव्हा राज्यात नेतृत्व बदल झाला तेव्हा त्यांना दिल्लीमध्ये एका वेळेला नेलं गेलं होतं. त्याच्यानंतरचे चौथे मुख्यमंत्री फडणवीस हे अशा प्रकारे केंद्रात जाणारे आणि राज्यात विद्यमान मुख्यमंत्री असलेले असे चौथे नेते ठरतील का, असा प्रश्न हा या सगळ्या चर्चांमागे होता. एरवी महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे असे माजी मुख्यमंत्री देखील केंद्रात गेले, मंत्री झाले. सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रमाणे अर्जुन सिंग हे दुसरे एक केंद्रीय नेते, काँग्रेसचे मोठे नेते, जे राजीव गांधी यांच्या जवळचे होते. अनेक राजीव गांधींच्या राजकीय मोहिमांमध्ये अर्जुन सिंग यांचा मोठा वाटा होता. अर्जुन सिंग आणि सुशील कुमार यांच्या बाबतीत एक वेगळा एक विक्रम झालेला आहे. तो असा की केंद्रीय मंत्री, राज्यात मुख्यमंत्री आणि मग राज्यपाल आणि मग पुन्हा केंद्रीय मंत्री, हा एक वेगळाच त्यांच्या राजकीय करिअरचा प्रवास आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. एरवी ममता बॅनर्जी असतील, अन्य राज्यांचे माजी मुख्यमंत्री, माजी नेते हे केंद्रामध्ये मंत्री जाणं होणं यात काहीच नवल नाही. आत्ताच्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये देखील शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं नाव जर येत असेल पुढच्या नेतृत्वाच्या फळीमध्ये तर त्यात काही गैर नाही, काही चुकीचं नाही. याचं कारण राज्यामध्ये जे नेते एक उत्तम काम करतात, उत्तम कामगिरी बजावतात, त्यांना दिल्लीमध्ये नेलं जाणं हे अगदी साहजिक असतं. प्रश्न एवढाच आहे की फडणवीस यांच्या बाबतीत हे केव्हा होईल. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते किंवा मोठे नेते गृहमंत्री अमित शहा या दोघांचाही पूर्ण विश्वास आहे. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. फडणवीस जेव्हा राज्यामध्ये देखील खूप नेतृत्वाच्या पुढच्या रांगेत नव्हते, जेव्हा 14 साली जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दिल्लीत सत्ता बदल झालेला होता आणि मोदी हे पंतप्रधान बनलेले होते. फडणवीस जरी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष होते तरी
ते तरुण होते आणि त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते बरेच होते. त्यामुळे त्या ज्येष्ठ नेत्यांचं एक मंडळ त्यांना मदत करायला म्हणून नेमलं होतं. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे असे वरिष्ठ नेते त्या मंडळामध्ये होते, अध्यक्षीय मंडळामध्ये किंवा अध्यक्ष सल्लागार मंडळामध्ये. त्यामुळे फडणवीस यांचं नाव लगेच राज्याच्या सर्वोच्च नेतृत्व स्थानी येईल भारतीय जनता पक्षामध्ये, अशी स्थिती तेव्हा नव्हती. पण मोदींनी असं जाहीर केलं की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र असं आता पुढे होणार आहे, आणि तसं त्यांनी करून दाखवलं. फडणवीस यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी 14 मध्ये आली. आणि त्यानंतर आता गेली 12 वर्ष आपण पाहतोय की महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं एक सर्वंकष नेतृत्व, विकासाला प्राधान्य देणारं नेतृत्व आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे असे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता आपल्या डोळ्यापुढे आहे. त्यांनी 3 निवडणुकामध्ये सलग, म्हणजे 14, 19 आणि आता 24, या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा एक विक्रम केला गेला. आणि त्याचं श्रेय हे मोठ्या प्रमाणात फडणवीस यांच्या नेतृत्वाला, फडणवीस यांच्या एकूण रणनीती आखण्याला, वेगवेगळे नवीन नेते पक्षामध्ये घेण्याला, अशा सगळ्या गोष्टींना आहे. त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्र 22 मध्ये सोपवलेली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेलं औट घटकेचं सरकार 2.5 वर्षामध्ये पाडण्याची कामगिरी फडणवीस यांनी केली, हे आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यामध्ये एक भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं नेतृत्व हे फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि भाजपच्या नेत्यांच्या पुढच्या फळीमध्ये, म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये जे केंद्रीय स्तरावरती भाजपचं नेतृत्व करू शकतात, देशातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात, अशा नेत्यांच्या मध्ये फडणवीस यांचं नाव अग्रक्रमानं आज घेतलं जातं, यात काही शंका नाही. प्रश्न आता एवढाच आहे, फडणवीस दिल्लीला जाणार हे नक्की आहे, फक्त ते कधी? जसं संजय राऊत म्हणतात किंवा काँग्रेसचे अन्य काही नेते सांगतात की फडणवीस आता निघाले, दिल्लीला चालले, त्यांच्यामध्ये त्यांचा एक राजकीय स्वार्थ थोडा असा असतो की भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं नेतृत्व हे थोडं खिळखिळं होऊ शकेल, काही इथे त्यांच्या पक्षाला वाढायला संधी मिळेल, अशा प्रकारची काही रचना होतीये का, अशा प्रकारे ते बघत असावेत. पण भाजपच्या दृष्टीनं आज देशातली जी राजकीय परिस्थिती आहे ही त्यांच्या पूर्णपणे बाजूने आहे, त्यांच्या संपूर्ण फायद्याची आहे असं झालेलं नाहीये. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे 36 दिवसाचं 40 दिवसाचं आंदोलन झालं, ते आंदोलन संपवण्यासाठी भाजपला घाई करावी लागली, केंद्रीय नेतृत्वाला भाजपच्या आणि सरकारला घाई करावी लागली, हे उघड आहे. आता ही घाई त्यांनी अशी का केली असेल? शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये वर्षभर सुरू होतं, त्यानंतर त्यांनी 3 केंद्रीय कायदे मागे घेण्याची घोषणा केली. पण यावेळेला त्यांनी खूप घाई केली असं काही राजकीय निरीक्षकांना वाटतं. याचं कारण दिल्लीमध्ये तेव्हा जे वातावरण तयार झालेलं होतं, या कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या जथ्यामध्ये घुसलेले काही गुंड प्रवृत्ती, काही आक्रमक संघटना, डाव्या विचाराच्या तीव्र आणि अशा जोरदार काम करणाऱ्या, कार्यक्रम करणाऱ्या अशा संघटना त्यात आलेल्या होत्या, हे दिसत होतं. ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिलेला होता की या आंदोलनामध्ये काहीही अनुचित प्रकार आता घडू शकतात. म्हणजे एखाद्या मुलाने पटकन स्वतःला पेटवून घेणं अशासारखं भयानक कृत्य त्या आंदोलनात होऊ शकतं, आणि मग त्याचं जे काही देशभर त्याचे पडसाद उमटतील, प्रतिक्रिया उमटतील, त्याच्यातून केंद्र सरकारला सावरणं कदाचित शक्य होणार नाही, असा स्पष्ट इशारा दिल्लीतल्या सुरक्षा यंत्रणाने केंद्र सरकारला दिलेला होता. असं आता या आंदोलन समाप्त झाल्यानंतर दिल्लीतनं येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, तिथले पत्रकार जे विश्लेषण करतायत किंवा वेगवेगळ्या पोलीस यंत्रणांच्या मधनं, सुरक्षा यंत्रणांमधनं जी माहिती पुढे दिली जाते, 2-2 हजार मुलं, अशी मुलं किंवा व्यक्ती, मोठ्या वयाचे पण लोक त्यात होते, हे असे त्यात होते की ज्यांच्यावरती काही ना काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे पूर्वीचे खटले आहेत. 100 एक लोक असे त्या आंदोलनामध्ये सापडले, पोलिसांनी आयडेंटिफाय केले.
की ज्यांच्यावरती खुनाचे आरोप आहेत, खुनासारखे गंभीर गुन्ह्यामध्ये ते गुंतलेले आहेत, अशा प्रवृत्ती जर त्या आंदोलनात असतील तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केंद्र सरकारने केला असेल, म्हणून ही घाई झाली असेल आणि प्रधान यांचा राजीनामा झाला असेल, अशी एक मांडणी आता केली जाते. त्यात काय आहे, त्यात खरं तथ्य आहे की नाही, हा पुढचा भाग झाला. आपल्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा असा होता की प्रधान यांचं शिक्षण मंत्रीपद गेल्यानंतर ते फडणवीस यांना लगेच दिलं जाईल का. या सगळ्या वातावरणामध्ये पुढच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. 2029ला निवडणुका आहेत. त्यावेळेला भाजपचं पुन्हा केंद्रात सरकार आणणं हा अर्थातच भाजपच्या नेत्यांचं एकमेव पहिलं उद्दिष्ट असणार आहे. ते साध्य करण्यासाठी त्यांना सध्या आता जे पार्लमेंट सेशन सुरू आहे त्याच्यामध्ये डिलिमिटेशन विधेयक आणता येतं का, किंवा महिला आरक्षणाचं विधेयक आणता येतं का, हा पुढचा प्रश्न आहे. हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. हे सगळं झाल्यानंतर जर निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातली खासदारांची संख्या ही 48 वरून 72 होण्याची शक्यता आहे. हा एक फार मोठा असा एक ज्याला म्हणू आपण एक संख्येचा गट असा असेल की ज्याचा केंद्रीय स्तरावरती त्याचे परिणाम होऊ शकतील लोकसभेमध्ये. त्यामुळे इथली लोकसभा निवडणूक जिंकणं हे भाजपसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल, महत्त्वाची कामगिरी असेल. आणि ती पार पाडण्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता इथे ठेवणं हे आजच्या घडीला भाग आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन, वेगवेगळ्या त्यांच्या समर्थक शक्तींना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम, राज्याला विकासाकडे नेण्याचं काम हे फडणवीस करतायत. त्यामुळं 29ची लोकसभा आणि त्यानंतर पाठोपाठ येणारी विधानसभा निवडणूक याच्यामध्ये फडणवीस यांना लक्ष घालायला सांगितलं जाईल, त्यासाठी त्यांना इथंच ठेवलं जाईल. आणि त्यानंतर मात्र ते दिल्लीला गेलेले आपल्याला दिसतील. जर भारतीय जनता पक्षाचं सरकार, कारण शेवटी हे जर तर निवडणुकीचा खेळ हा काही होऊ शकतं पुढच्या 2.5 वर्षामध्ये. आत्ताची शक्यता अशी आहे की अधिक भारतीय जनता पक्षाला संधी आहे, काँग्रेसला त्या मानानं कमी संधी आहे. पण पुढच्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या तर यात बदलही होऊ शकतो. जर भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आलं तर त्यामध्ये 29च्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आलेली आपल्याला दिसेल. मात्र तोपर्यंत ते महाराष्ट्रातच राहतील असं मला वाटतं, असं एक माझं विश्लेषण आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटतं, या विश्लेषणाविषयी काय वाटतं, आम्हाला जरूर कळवा. नवराष्ट्र चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यावर मित्रमंडळींच्यामध्ये पुढे पाठवा. धन्यवाद.